पाहता लोचनी रूप पाहता Hallelujah.
संतांची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो त्यांचा संतांची पायी हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झालो त्यांचा सर्व भाविदास झालो माझे हित करीते सकळ माझे हित करीते सकळ हा गोपाल कृपा करे टाळ वाजवते खाली बसलेली नुसतं बसायचं नाही पहिल्यांदा जोरात टाळ्या वाजल्या जोरात टाळ्या मृदंग टाळ टाळी मृदंग टाळ टाळी मृदंग टाळ टाळी मृदंग टाळ
माझे माई आमद विश्वास
संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भाविकास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी भागली आमज वाहतीन करिये त्यांचे अने जोडे सर्व सुख त्याचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष शेवीन किंवा घेईना बळी वचन न मोडी बोलिले त्याची माझे हित करती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भीमारत्यं वरं पुण्डरीकाय दासो समागत्य सद्गुरु तुके ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर
रायगडी मंदिरी वशवाजराया चरणाशी अर्पित जन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती आज महापुर निर्मेले पंचम धामा नमस्कार माझा सद्गुरु बाळू मामा नमस्कार माझा सद्गुरु बाळू मामा काशी केली मथुरा केली द्वारका काशी केली मथुरा केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका काशीला जायची गरज नाही मथुरेला जायची गरज नाही आपण मामांच्या दरबारात आलो आणि नीट टिंब टिंब केली की कुठे जायची गरज नाही का ऐसा संत जगी नाही मामाचा रेखा ऐसा संत जगी नाही मामाचा रेखा ज्या दरबारामध्ये आज आपण सेवा करतोय जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदे श्री चरणा श्री गुरूंचे ते संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करते सकळ जे हा गोपाल आज आपण पवित्र अशा मामांच्या दरबारामध्ये सेवा करत असताना आनंद जीवनामध्ये नेमका कसा असतो आनंद जीवनामध्ये किती प्राप्त होत असतो आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा वाऱ्या सवे आपण किती जरी या आनंदाचा विस्तार केला तरी आनंद कमीच पडेल एवढा आनंद आज या ठिकाणी मामांच्या दरबारामध्ये सेवा करत असताना प्राप्त होत आहे संप्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची तेजस्विता चंद्राची शीतलता मातेची वात्सल्यता गंगेची पवित्रता असणारे वैराग्याची मूर्ती म्हटलं की ज्यांचं नाव आपल्या नजरेसमोर येतं ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज वैराग्य म्हणजे नेमकं किती वैराग्य असावं एखाद्या व्यक्तीनं दुपारी 12 वाजता काट्याच्या काठीनं मारावं त्याच व्यक्तीच्या घरी दुपारी संध्याकाळी तेलाची वाटी घेऊन जावं आणि त्याला म्हणावं मला मारून मारून तुमचे हात खूप दुखत असतील तुमच्या हाताला जरा मालिश करू का एवढं वैराग्य आपल्याकडे आहे का आपण आपल्या मनाला प्रश्न विचारा आपल्या जर समजा एखाद्याला आपल्याला कोणी काठीनं मारलं आपण तेलाची वाटी घेऊन जाऊ पाहुणं तेलाची वाटी नाही पाहुणं म्हणजे काठी बी नाही काट्या घेऊन जाऊ काट्या कारण तुमच्याकडे काय माझ्याकडे काय कोणाकडेच वैराग्य नाही वैराग्याची मूर्ती म्हटलं की ज्यांचं नाव आपल्या नजरेसमोर येतं म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे सेवेचं निमित्त तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे पण या सेवेसाठी
जे टाळकरी आहेत, मृदंगाचारी आहेत, हार्मोनियम वादक आहेत, त्याचप्रमाणे ज्यांनी खरं सेवा दिली आणि सेवा ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण बसलेला आहात. आपण सगळेजण खूप भाग्यवान आहात. कारण एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस 4 वर्षांनी येतो. आता खाली बसलेली माणसं म्हणते महाराजाच्या गोळ्या संपल्यात का काय कोण असतो. 4 वर्षांनी वाढदिवस कुणाचा येतो? ज्याची जन्मतारीख 29 फेब्रुवारी आहे, त्यांचं 4 वर्षांनीच वाढदिवस येत असतो. तसं मगाशी सांगितल्याप्रमाणे हा आपल्या जीवनामध्ये वजा महिना दिला नाही, अधिक महिना. आणि अधिक महिन्यामध्ये कमला एकादशी, आणि या एकादशी निमित्त मामांच्या दरबारामध्ये आजची जी सेवा प्राप्त होत आहे, कुणाच्या तरी सांगण्यातून, कुणाच्या तरी सूचनेनुसार, म्हणजे ज्याच्या ध्यानी मनी राम त्याचे होईल सगळे काम. मनामध्ये असावं मला सेवा करायची, तेही मामाच्या दरबारामध्ये, आणि संकल्प करावा आणि त्या संकल्पाची फलश्रुती झटक्यात देणारं दैवत कुठलं आहे? आपले मामा. 25 तारखेला संकल्प करावा आणि 26 तारखेला वकील साहेबांचा फोन यावा आणि वकील साहेबांनी सहज विचारावं, सेवा करताय का? मी म्हणलं सेवा करताय का म्हणू नका, सेवा करावीच लागेल. कारण तुम्ही जसं मामाचे साधक आहात, तुम्ही जसे मामाचे सेवेकरी आहात, तसं मी सुद्धा मामाचा सेवेकरी आहे. तुम्हाला पण मेवा भेटतोय, तुमच्या बरोबर मला पण मेवा भेटतोय. म्हणजे ज्यांच्यामुळे हे पुण्यकर्म आपल्या सगळ्यांना भेटतंय, या अजिनाथ वकील साहेब ऍडव्होकेट, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होईल. मला आणि वकील साहेबांना वाटलं आमच्यासाठी टाळ्या वाजवले ते. वकील साहेब, दुनिया सगळ्यात सध्या आता दुनिया स्वार्थी, आपल्यासाठी टाळ्या नाही त्या वाजवल्या. टाळ्या वाजवल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या 72 लाख नाड्या शुद्ध होतात, हे निरोगी राहतात आणि त्यामुळे टाळ्या तुम्ही वाजवल्या. पण ज्यावेळी भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतलं जातं त्यावेळी टाळी वाजवायची. आपले सगळे जे ॲक्युप्रेशरचे पॉइंट असतात ना, ॲक्युप्रेशर करणारे पण इथं धनानी महाराज आहे, ते सगळे पॉइंट इथं असतात आणि ती टाळी आपण अशी वाजवली, तुम्ही आजारी पडणार नाही. मग तुम्ही म्हणाल त्याचा आमचा काय फायदा आहे? तुम्ही आजारी पडणार नाही हाच फायदा आहे. आता मी तुम्हाला फुकट सल्ला दिलाय, काय द्यायचं असतं तर पाया पडताना द्या. मी मामाच्या दरबारात ठेवतो, मामांच्या पुढे काय वाजवायची टाळी? टाळी लोपला नाद, लोपला नाद, अंगाई ओराता छंद, अंगाई ओराता छंद, भोग भोगिताची आटला भेद, भोगिताची आटला भेद, जीवनी गावा गोविंद का, अवकेलो नाम गोविंद का, जीवनी गावा गोविंद का, की पुन्हा त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवायची, जोरात टाळ्या वाजवायची. टाळीला टाळाटाळ करायची नाही. आज आपण या एकादशी निमित्त संकल्प करायचा. शहरामध्ये असते जाळी, शहरामध्ये काय असते वकील साहेब? जाळी. तुम्ही आमच्या दारात यायचं नाही, मी तुमच्या दारात यायचं नाही, कंपाऊंड असतं, त्याला म्हणायचं जाळी. शहरामध्ये असते जाळी, खेड्यात असते आळी. कुठलं पण पीक घ्या, डाळिंब घ्या, केळी घ्या, ऊस घ्या, मका घ्या, सगळ्या वाळी. शहरामध्ये असते जाळी, खेड्यात असते आळी. वस्त्रात असते चोळी, जेवणात असते गोड गोड पुरणाची पोळी. आणि जर आपण आजारी पडलो तर डॉक्टर देतात ओ कडू कडू गुळी. जर खायची नसली गुळी तर मामाच्या दरबारात वाजवायची टाळी. आता प्रत्यक्ष मी नाही बोलत, मामा बोलते, मामा म्हणते
जर आता कोणी केली टाळाटाळी तर यम कधी कवटाळी मला माहित नाही विठाला. कारण आता 50 ओव्हरचा क्रिकेटचा सामनाच होत नाही आणि बघायला कोणाला वेळ नाही. 20-20ची सवय लागली आहे. षटकार चौकार एक तर इकडे बॉल मारला जाणार तिकडे कॅच होणार. म्हणून आपण ज्यावेळी भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं जाईल त्यावेळी हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण करायचं. आणि तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात. प्रभू तुम्ही महेशेची मूर्ती, मी तव दुबळा अर्चितशे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकारली. तुम्ही एवढे सुज्ञ आहात, तुम्ही सगळे राजहंस पक्षी आहात. आता तुम्ही म्हणाल राजहंस पक्षी कसला असतो? राजहंस पक्षी असा असतो, दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर आपण त्याच्या समोर ठेवलं तर फक्त दूधच पितो, पाणी अजिबात पित नाही. तुम्ही सुद्धा सगळे राजहंस पक्षी आहात. जर समजा चुकून माझ्याकडून एखादा शब्द चुकीचा गेला तर नडी फुंकणी सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, आपल्याला ऐकायचं आलं नाही, आपण बहिरच होतो समजायचं. तसं जाणार नाही, कारण मामा आहेत पुढं. हा म्हणजे चुकून शब्द चुकीचा गेला तर सोडून द्यायचं. आता तुम्ही म्हणाल बरं झालं, ऐकायचं आणि सगळं धन्यवाद लगे म्हणताय सोडून द्यायचं विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. वकील साहेबांच्या आयोजनातून संयोजनातून ही कीर्तनाची सेवा मामांच्या दरबारामध्ये करण्याची संधी मला प्राप्त झाली. त्यांना तर आपण खूप खूप आयुर आरोग्य ऐश्वर 100% लाभणार आहे. त्यांनी अनुभव स्वतःचाच सांगितलाय. समर्थ रामदास स्वामी सांगतात, संसार करावा नेटका, कुठेही नसावा फटका, पण त्याला द्यावा मामांच्या वारीचा चुटका. अन्न नाही जर तिला वारीचा चुटका तर विंचवा सारखा तुम्हाला बसेल फटका. आणि बसावा नाही वाटत असला फटका तर थोडासा परमार्थामध्ये द्यायचा चटका. कसा? बोला 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 बाबाच्या नावानं असा जर चुटका दिला तर जीवनामध्ये तुम्हाला अजिबात अडचणी येणार नाही. नव्हे हा एकल्यांचा खेळ म्हणून मेळ केला असेल. वकील साहेबांनी सगळ्यांचा मेळ केला. जर वकील साहेब सगळ्यांचा मेळ केला नसता, तुम्ही म्हणला असता ना काय तुम्ही 4-5 जण या, तर हा खेळ रंगला नसता. सगळ्यांचा केला मेळ म्हणून आपल्या जीवनामध्ये आलाय, झालाय मेळ म्हणून होणार नाही खेळ. हा आपल्या सगळ्यांचा मेळ केल्याबद्दल यासाठी सुप्रसिद्ध असे गायक, गायनाचार्य, उत्कृष्ट असे गायनाचार्य, आपल्या माळेसरस तालुक्याचं वैभव, सोलापूर जिल्ह्याचं वैभव म्हणलं तरी हरकत नाही, हरिभक्तीपरायण महावीर महाराज फुले आपल्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी असणारे, आता त्यांचं नाव फक्त मी सांगणार नाही, नाव जर सांगितलं साहेब तर इथलं माणसं कोण बसणार नाही, कुठून पळून जातील. आप्पा महाराज तुमचं आडनाव मी शेवटी सांगेन. जरी त्यांचं आडनाव वाघ मारे असलं तरी बिचारा लय गरीब. तुमच्या ही चरणावरती मी नतमस्तक होतो. जय हनुमान भजनी मंडळ, हनुमा बापू कुठे गेले? हा राजा भाऊ सचिन दीक्षित कुरबावीचं भजनी मंडळ, पळस मंडळचं भजनी मंडळ भाऊ, दहेगावचं भजनी मंडळ, श्रीकृष्ण भजनी मंडळ आणि संत शिरोमणी सावतामाळी भजनी मंडळ. अहो ह्यांना मी विसरणारच नाही. ह्यांना विसरलं किंवा अगदमकाच नाव साहेब चोपदार, चोपल्याशिवाय राहणार नाही. तर आणि त्यात एक आहे शास्त्र, आणि हे पण दुसरं शास्त्रच म्हणायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मूर्ती लहान पर कीर्ती महान, ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आता अतिशय सुंदर असा मृदुंग वाजवतात आणि त्यांचा संकल्प आहे आषाढी वारीपासून कीर्तन करण्याचा. हरिभक्तीपरायण माऊली महाराज तुमच्यासाठी एक नाव घेणार आहे, तुम्हाला उपयोगी. हा चांदीचा पकवास त्याला सोन्याचा गट्ट्या, चांदीचा पकवास त्याला सोन्याचा गट्ट्या, मामांच्या दरबारात अतिशय सुंदर मृदंग वाजवतो माऊलीचा पट्ट्या. त्यासाठी जोरात चालला. हार्मोनियम वादक एक आहे नवनाथ साहेब. नवनाथ 9 जणांचं बळ आहे, त्यांना लय आवडावं लागतं. तुम्ही पण सेपरेट इथं उभा राहिला. नवनाथ महाराज आपल्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या पाठीवरती नेहमी थाप देणारे मामांचेच नाव आहेत महादेव.
बडा महादेव महादेव आप्पा आपल्या ही चरणावरती नतमस्तक होतो. विनेकरी बाबा लाला आप्पा आपल्या ही चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला शूटिंग कायमस्वरूपी बघायला मिळणार आहे. आणि युट्यूबचं नाव काय भारी आहे. नाव घेतल्याबरोबर तुम्ही जोरात टाळ्या वाजवणार आहेत, कारण आपण सगळे मामाचे सेवेकरी आहोत. बाळू मामाचा हरिजागर युट्यूब चॅनल. आता त्यांच्या बाबतीत त्यांचं झालं नाही म्हणून त्यांच्या बाबतीत एक नाव घेणार आहे, मग त्यांना उपयोगी. यंदा केली बारशी पैठण केलं, गेल्या वर्षी पैठणला नाताची कावड, मला जायला पंढरपूरची आवड. पंढरपूरला जाताना लागतो वाकरीचा वाडा, वाकरीच्या वाड्यात माऊलीचा घोडा, माऊलीच्या घोड्याला मोत्याचा तुरा. आम्ही सगळे जमलो गोपालपुरा, गोपालपुरात जाऊन सगळ्यांनी केला मेळ, आळंदीत जाऊन केला सगळ्यांनी खेळ. आळंदीत गेल्यानंतर कळलं की आपल्या पाठीमागे आहे शंभू महादेवाची शोभा. आणि गणेश दादा तुमच्या पाठीमागे प्रत्यक्ष संत बाळू मामा उभा, संत बाळू मामा उभा. सगळं खरं झालं. ह्या सगळ्यांची नावं घेतली ती. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या सासूबाई इथं बसल्यात, पण प्रेमाचे आहेत बरं का. अतिशय सुंदर असं मामांचं अतिशय चोखपणे कारभार करणारे चोपदारच आहेत ते. पण ते म्हणजे दोन दोन चोपदार आहेत. कीर्तक महाराज आपल्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. आणि सेवेला प्रारंभ करताना एकच सांगतोय, आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. या कार्यक्रमासाठी हे सगळ्यांची नावं घेतली. ही सगळी म्हणायला लागली बाबा तुला जी जी मदत करते ती त्या सगळ्यांची नावं घेतोय. आम्ही जर पुढे बसलो नसतो तर कोणाच्या पुढे कीर्तन सांगितलं असं असं नका करू. म्हणजे हे सगळे माझ्यासाठी देव आहेत. हे सगळे माझ्यासाठी देव आहेत, पण तुम्ही माझ्यासाठी महादेव आहात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या चरणावरती, मामांच्या शब्दावरती तर कसा विश्वास ठेवायचा? 100%. आपण 1% जरी कमी म्हटलं तरी मामा आपल्या पाठीशी कधीच उभा राहणार नाही. म्हणजे 100% जर आपण विश्वास ठेवला म्हणजे सर्व भावे दास झालो त्यांचा. कारण मीमांसा न करता आपण जर मामाची सेवा केली तर मामा काय करतात? तेची माझे हित करीती सकळ, जे हा गोपाळ कृपा करी. मामा आपल्या हिताचं नेमकं काय आहे, आपल्या हिताचं नेमकं काय आहे, अहिताचं काय आहे हे मामांना कळतं. म्हणून आपलं हित जर साध्य करायचं असेल तर आपण संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला पाहिजे. एवढंच नाही, आणखी मामा काय करतात तर संत करतात वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुलाचार नाम विठोबाचे. मामा म्हणतात जर तुम्ही माझ्या चरणावरती विश्वास ठेवला तर तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती ऐश्वर्य पूर्ण तुमचा व्यवहार सगळा पूर्ण होणार आणि तुमच्या जीवनामध्ये दुःख कधीच आडवं येणार नाही. हे कोणाचे शब्द आहेत? जगद्गुरु तुकाराम महाराजांचे. आणि सांगतायत कोण? मामा सांगतायत. एवढंच नाही, पण या सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी एकच करायचं. काय करायचं? आपण जे वचन दिलेलं असतं मामाला जागेपणी ते स्वप्नात सुद्धा वचन द्यावं आणि ते वचन पाळावं. तुका म्हणे शेष शेवी न आवडी, वचन न मोडी बोली देते. आपण जे बोलल ते वचन अजिबात मोडू नका. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. विश्वास आणि श्रद्धा हे दोन्ही शब्द समान आहेत. विश्वास आणि श्रद्धा हे दोन्ही शब्द जरी सारखे वाटत असले तरी त्यामध्ये भिन्नता आहे. श्रद्धा ही स्त्रीलिंगी आहे, विश्वास हा पुल्लिंगी आहे. श्रद्धेचा जन्म होतो, विश्वास अजन्म असतो. आता कसं बघा, श्रद्धेमध्ये चढउतार असतो पण विश्वास एकदा दिला की त्यात चढउतार नसतो. उदाहरणार्थ जर आपल्या एखाद्या गुरुवरती आपली श्रद्धा असली, जोपर्यंत गुरुचे चांगले गुण आपल्याला कळतात तोपर्यंत श्रद्धा वाढत वाढत जाते.
एकदा गुरुतलं दुर्गुण कळलं की श्रद्धा कमी कमी होत जाते. म्हणजे श्रद्धेमध्ये चढ उतार आहे. ज्या पद्धतीनं भगवान श्रीकृष्णाचं वर्णन, भगवान श्रीकृष्णाच्या लीला, हे जीवन त्यामध्ये चढ उतार आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं मात्र एकसारखं आहे. चढ म्हणजे चढ, उतार म्हणजे उतार. आणि म्हणून या विश्वास आणि श्रद्धा समान वाटतंय. जसं बघ आता आपल्या जीवनामधले बेटा, लडका आणि पुत्र काय वेगळ्या वयामध्ये? बेटा म्हणजे मुलगा, लडका म्हणजे मुलगा आणि पुत्र म्हणजे मुलगा. आता म्हणणार तुम्ही काय इथं 5वी 6वीच्या पोरांना शिकवताय वे आणि चांगली मोठी माणसं बसलोय, पण बारक्यांना कळतं मोठ्यांना कळत नाही म्हणून पुढे बसले. बेटा म्हणजे काय? पिताजी ने जो बंटवारा किया उसमें खुश रहे उसे बेटा कहता है. वडिलांना दिलेली इस्टेट गोड मानून निवांत राहतो त्याला म्हणायचं बेटा. लडका कोणाला म्हणायचं? पिताजी ने बंटवारा करने के बाद भी लड़ लड़के पिताजी को और जायदाद मांगता है. म्हणजे पुन्हा रडून रडून अजून मला इस्टेट पाहिजे, अजून मला संपत्ती पाहिजे. जो रडतो तो लडका. आणि पुत्र कोणाला म्हणायचं? पिताजी को कहता है आपकी पूरी जायदाद जिनको देना है तो दे दो, मुझे तो सिर्फ आप चाहिए. म्हणजे मला फक्त तुमच्या सेवेची गरज आहे, मला तुमच्या इस्टेटची गरज नाही. त्याला म्हणायचं पुत्र. आणि मग असा पुत्र ज्याच्या पोटी जन्माला येतो. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात धन्य माता पिता. माता पिता ओ मुलिया तर त्याची धन्यता त्या मुलाला नाही. मुलानं कितीही कर्तृत्व श्रेष्ठ करू द्या, कोणत्याही संतांचं घ्या, माऊलीनं 22व्या वर्षी समाधी घेतली, पण त्याची धन्यता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेला. संत सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं. साठविला दाता त्रिलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. म्हणजे याची धन्यता पूर्ण आई वडिलांना असते. आणि मग कार्य करत असताना आपण पाहिलं की श्रद्धा आणि विश्वास यामधलं पुत्र, मुलगा, बेटा हे सगळं जसं समान आहे. एक सद्ग्रस्त जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हटला की खरं सांगा महाराज, मी कुणाच्या चरणावरती विश्वास ठेवू? जगद्गुरु तुकाराम महाराज ध्यानस्थ बसले होते. त्यांनी सांगितलं तुला जिथं विश्वास ठेवायचा तिथं ठेव. मग त्या माणसाला वाटलं महाराज का असे सहज उत्तर देणार नाहीत. त्यांनी पुन्हा महाराजांना विचारलं तुम्ही संत आहात, तुमचाही कुठंतरी विश्वास असेल ना, मग तुम्ही नेमका विश्वास कुठं ठेवता? त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तो सद्ग्रस्त तरी पण खुश दिसेना, त्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्न भाव दिसेना. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, अरे मी सांगितलं ना संतांच्या चरणावरती विश्वास ठेव, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? विश्वास नाही का म्हणलं, सोनू लगे आठवल, तुझा माझ्यावर भरोसा, तो भरोसा नाही. त्यावेळी ते सद्ग्रस्त म्हणला, अहो काय सांगताय, संतांचा विश्वास संतांच्या चरणावरती असणारच. जोपर्यंत मी नारदाच्या गादीवरती उभा आहे तोपर्यंत मामांनी माझ्यामध्ये ताकद दिली आहे सगळ्यांचे चेहरे ओळखायची. कोणाकोणाचा विश्वास आहे, कोणाकोणाचा नाही, माझ्या लक्षात येते बरं का. जरी विश्वास नसला तरी चेहऱ्यावरती प्रसन्न भाव आला विश्वास असल्यासारखा. आणि मग मामांच्या वरती सुद्धा विश्वास, सुरुवातीला लगेच सगळ्यांनी विश्वास ठेवला नाही. ज्याने विश्वास मामांच्या चरणावरती ठेवला त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला. पण मामा जन्माला येण्यापूर्वी, मामा जन्माला येतात म्हणजे कुठेही जन्माला येत नाही. ज्या मातेची कुस पवित्र असते, ज्या बापाचं बीज शुद्ध असतं, अशाच कुळामध्ये भगवान परमात्म्याने अवतार घ्यायचं ठरवलं. 11व्या शतकामध्ये माऊलींना जन्म घेतला. 11-12व्या शतकामध्ये माऊली निवृत्ती दादा यांनी जन्म घेतला. 13व्या शतकामध्ये पुन्हा नाथ बाबा आले. 14व्या शतकामध्ये कोणी आले नाही. पुन्हा 15व्या 16व्या शतकामध्ये आपले या 19व्या शतकामध्ये मामा जन्माला येणार होते. पण मामा जन्माला येत असताना मामांना वाटायला लागलं की आपण कुठेही जन्माला जायचं नाही. ज्या आईची कुस पवित्र आहे आणि जे कुल शुद्ध आहे त्या कुळामध्ये जन्म घ्यायचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही संतांनी जन्म घेण्यापुरती आपली जात गाय धरली. कोणताही संत कोणत्याही जातीचा नसतो. ज्याप्रमाणे थोर महात्मे आपण जाती जातीमध्ये विभागतो, तसं संतांना तरी किमान आपण त्या जातीमध्ये जाऊ द्यायचं नाही. कारण मामांनी जो वसा घेतलाय फक्त धनगर कुळाचा उद्धार करण्याचा नाही घेतला, अख्ख्या मानव जातीचा उद्धार करण्याचं कार्य मामा हाती घेणार होत. मग सुंदरा माता आणि मायप्पा यांना पुत्र रत्न नव्हतं. ज्या वेळीला फूल लागत नाही ती वेळी सुकल्यासारखी दिसते, तसं ज्या मातेच्या पोटी मुलबाळ जन्माला येत नाही ती माय कधीच सुखी आणि समाधानी दिसत नाही. या सुंदरा मातेनं आणि मायप्पानं हलसिद्ध नाथाकडे जावं, पांडुरंग परमात्म्याकडे जावं आणि पांडुरंग परमात्म्याला सांगावं, तुझी वारी करण्यासाठी आमच्या पोटी काहीतरी जन्माला दे. एवढंच नाही, हलसिद्ध नाथाला गेल्या आणि हलसिद्ध नाथाला सुंदरा मातेनं मागणी काय केली, हे देवा माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल, ज्याने या मेधी माऊलीची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. तीन दुबळ्यांची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. एवढंच नाही तर जे दुःखी आहेत, रोगमुक्त करण्यासाठी जे रोगी आहेत, भूत बाधा घालवण्याचं काम या माझ्या मुलाकडून व्हावं. 12 वर्षानंतर सुंदरा मातेला दिवस गेले आणि ज्या क्षणाची पृथ्वी माता वाट पाहत होती, एवढं जग वाट पाहत होत, तो दिवस उगवला. आणि तो दिवस उगवला 3 ऑक्टोबर 1892 रोजी. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट बघतो, तसं आपण ही सगळी दुनिया मामाची वाट पाहत होतो. आणि तेच मामा 3 ऑक्टोबर 1892 रोजी जन्माला आले. कोणाच्या पोटी? आईच्या पोटी, सुंदर आईच्या. सुंदर आईची पुण्य आई कशी आली फळाला,
सुंदर आईची पुण्याई कशी आली या फळाला. काय केलं? बोला बोला बाळूमामाच्या नावानं. सुंदर आईच्या कुशीनं जन्म दिला या बाळाला. सुंदर आईची पुण्याई कशी आली या फळाला. सुंदर आईची पुण्याई. मातांना फक्त सुंदर आईचीच कृष नाही, आपली सुद्धा कृष पवित्र होईल. पण काय करायचं? ज्यावेळी तुम्ही स्वयंपाक करता, पिठामध्ये पाणी ओतता, पिठामध्ये पाणी ओतत असताना मंत्र युद्धा रामकृष्ण हरी तुमच्या ओठाला, ज्ञानेश्वरीचा स्पर्श होऊ द्या तुमच्या बोटाला. मग का बाळूमामा येणार नाही तुमच्या पोटाला. सुंदर आईची पुण्याई कशी आली या फळाला. सुंदर आईची पुण्याई कशी आली या फळाला. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. उभं राहिली जरा म्हणू नका, मला खालच्याचा आवाज बघू दे, लय खिचडी खाल्ली या. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. थोडं जरा अजून जरा जरा बोला बोला बाळूमामाच्या नावानं. सुंदर आईच्या कुशीनं जन्म दिला या बाळाला. 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 जन्म दिला या बाळाला. जन्म दिला या बाळाला. आता मामांचा जन्म झालाय. मग मामा जगाचे चालक, जगाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहे. मग नुसतं असं म्हणून चालतंय का? स्वागतम मामा. मामांचं स्वागत करू आपण या दरबारामध्ये, त्यांच्याच दरबारामध्ये, त्यांच्याच पुढे. मामा सुद्धा ऐकतात आपलं. स्वागतम मामा, सुस्वागतम मामा. स्वागतम सुस्वागतम शरणागतम मामा. स्वागतम शरणागतम सुस्वागतम मामा. शरणागतम मामाचं स्वागत करायचंय, पण पडक्या चेहऱ्याने आपल्याला नाही गाडी बरं वाटत. आपल्या घरी, पाटलाच्या घरी जरी मुलगा जन्माला आला तर आनंद असतो का नाही गावाला. आणि इथं जगाचा मालक आलाय, मग तुम्हाला आनंद किती पाहिजे? बघूया तुम्हाला किती आनंद झालाय. आता सुंदरा मातेला मुलगा झाला, जसं भगवान श्रीकृष्ण जन्माला आले की लगेच तिथं काय का बसत नव्हत्या. गवळण सांगती गवळण दिला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळण दिला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळण दिला पुत्र झाला यशोदेला. एक धामी एक पुर माझी सुंद वाटीवर. Oh
एकामेकीला म्हणायचे तुला म्हणून सांगती, पुढे सांगायचं नाही. पण वकील साहेब सगळ्यात फास्ट नेटवर्क कुठलं माहितीये का? ईमेल आणि फिमेल. माता भगिनींनो खरंच आहे बरं का, ईमेल आणि फिमेल एकदम फास्ट नेटवर्क. फक्त म्हणणार तुला म्हणून सांगती आणि सगळ्या की आत्मापूरला येड आणती, त्याला म्हणायचं फास्ट फिमेल. हा एवढं नेटवर्क फास्ट. मग मामांचा जन्म झाल्यानंतर संग्राईला तर बरं वाट, किती आनंद झाला सुरू. मग सगळ्या बायका सगळ्या आनंदानं उड्या मारायला लागल्या. किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कोणाला, आज आनंदी आनंद, आज आनंदी आनंद. किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज मामाचा जन्म झाला, आज आनंदी आनंद झाला, आज मामाचा आनंद झाला. सुंदराई सांगत होती किती सांगू मी सांगू कुणाला, आज मामाचा जन्म होता, आज मामाचा जन्म होता. बोला 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 बाबाच्या नावाने एनर्जी ती हो ह्यानी, एनर्जी ती. म्हणून कधी आधी थोडा चुटका द्यावा लागतो. विठ्ठल आणि मामा हळूहळू रंगायला लागले. पण मामा म्हणजे अवतार कोणाचे होते? त्रिनेत्र, त्रिधारी, त्रिनेत्र त्रिधारी जीवन उद्धारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी, 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 बाळू मामा शिवशंभू अवतारी. त्रिनेत्र त्रिधारी जीवन उद्धारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी. अवतारी बाळू मामा शिवशंभू अवतारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी. अवतारी अवतारी अवतारी. तरी पण आप्पा महाराज तरी पण ह्यांना काही पटलं नाही. आणि मग हे पटलं नाही. मग गुलाबी त्यात आहे मग कुणाचं मामा अवतार आहे ती. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हाती काठी गगन पाठी, हाती काठी गगन पाठी, मोठा बरं 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 नावानं गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार, काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार, राणीमणी डोंगरात राखत मेंढर, राणीमणी डोंगरात राखत मेंढर, बाळू मामा काढतोया, बाळू मामा काढतोया. कुणाचा काटा, कुणाचा काटा काढतात मामा? जे साधक आहेत सेवकरी आहेत त्यांचा काटा काढतात, आणि जे आगावपणा करतात त्यांचा काटा बाळू मामा काढतोया. बाळात काटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा
म्हणजे मामा हे महादेवाचे अवतार होते. आता दोन प्रमाणामुळे समजलं असेल आणि ज्यांना कळलं नाही त्यांनी आपली सकाळी बारस सोडा आणि आपला सरळ मार्ग धरा. विठ्ठल आणि मामाने लहानपणी आईला प्रत्येक आईला वाटतं माझं लेकरू इतर लेकरांमध्ये मिसळावं, त्यांनी लेकरांबरोबर खेळावं. पण मामा खेळण्यासाठी आले नव्हते. मामा नेहमी आईला सांगायचे, आई मी माझा स्वतःचा प्रपंच करायसाठी आलोच नाही, मी जगाचा प्रपंच करण्यासाठी आलोय. त्यामुळे तू मला आपल्या स्वतःच्या प्रपंचामध्ये अजिबात अडकू नकोस ग. आणि मग मामा एकटे एकटे राहायला लागले. आणि एकटे राहायला लागल्यानंतर आईला काळजी वाटायला लागली. कारण लेकरू कसं पण असू द्या, आता इतर बाळ कसं होतं, लय सगुण गुणाचं सगुण गुणाचं तान ग बाळ, सगुण गुणाचं तान, बाळ कृष्ण गोविंदवाने ग बाळ कृष्ण गोविंदवाने. काय सांगता गावाने ग बकुळच्या नाली, काय सांगता गावाने ग बकुळच्या तक्रार सांगावी, मामा आमच्या बरोबर खेळत नाहीत, मामा आमच्या बरोबर मिसळत नाहीत, आम्हाला खेळायला घेत नाहीत. आणि मामा ओ एकटे एकटच बडबडा बडाबडा बडाबडा करायचं. मग मामा एकटं बडाबडा करायला लागलं. आता आपण जर एकटंच बडाबडा करायला लागलो तर बापू माणसं आपल्याला काय म्हणते, ती जरा स्क्रूढीला झालाय, एकटंच बडबड करते. पण तरी सुद्धा वकील साहेब, देवानं भगवान परमात्म्यानं एकट्याला बडबड करायचं साधन दिले. हेडफोन कानात अडकवायचा आणि त्यातली त्यात लग्न जमलेलं असावं, साखरपुडा झालेला असावा आणि वर्षांनी लग्न असावं. हेडफोन कानात अडकावतंय आणि बडबड बडा बडा करतोय, मसुबा तुडवतोय, सटवाई तुडवतोय, त्याला काही सुचत नाही. मग तसं नाही, मामा एकटे बोलायचे, जगाला मामा एकटे बोलताना दिसायचे. पण मामा मात्र जगाच्या मालकाशी मामाचं अनुसंधान साधलेलं असायचं. ते मामाशी जगाच्या मामाशी वाद घालायचे आणि बडाबडा त्यांच्याशी करायचे. बाकीच्यांना मामा एकटाच बडबड करतोय असं वाटायचं. आता मोबाईल सारखं दुसरं दुष्परिणाम करणारं दुसरं साहित्य नाही. माणसात बसलं तरी आपण मोबाईल काढतो. आता मी आणि वकील साहेब गप्पा मारतोय, समजा मी उभं काढायचं तेवढं उभं चालत बसायचं. ती काय म्हणणार, अरे तुझ्यापेक्षा भारी माझा आहे का ॲपलचा आहे आणि काय हातात घेऊन नुसतं मिळवतोय, पण बोलता येत नाही. आता सध्या महिना कशाचा आहे, दोंड्याचा. मग दोंड्याच्या महिन्यात वकील साहेब मी माझ्या मेहण्याला जेवायला बोलावलं घरी. आता तरी थोडा आकडतं घेतो. मग जेवायला बोलवल्यानंतर माझ्या बहिणीचा नवरा बहीण जेवायला आली. दोंड्याला जेवायला आल्यानंतर मला काय वाटलं, मेहणा आता बोलेल मग बोलेल, आता बोलेल मग बोलेल. मेहणा आला, स्क्रीन टचचा मोबाईल काढला. मी बघतोय दाजीकडे, दाजी बघतोय मोबाईलकडे, मी बघतोय दाजीकडे, दाजी बघतोय मोबाईलकडे. चालू द्या का 11 वाजेपर्यंत. मी म्हणलं का दाजी आता बोलेल मग बोलेल, पाऊस पडला का, डाळिंब शेटिंग झाली का, ऊस कसा आहे असं विचारेल असं मला माझ्या मनाला वाटायचं. दाजी काय बोलला नाही. 15-20 मिनिटं त्याचं मोबाईलकडे चाललंय, आपलं सारखं मोबाईल बघायचं. 15 मिनिटानंतर म्हणला होय रे म्हणलं की मला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, मी टनाटना उड्याच मारायला लागलो. का पहिल्या काळात असायचं बघा, नवरा बायको दोघं 6-6 महिने बोलत नव्हती. रानामध्ये गेली आणि तिनं काय सांगितलं, तिला जा गोड आण. एकटीच व एवढ्या उड्या मारत होती. काय नाही बोललं गोड आण म्हणलं, काय नाही बोललं गोड आण म्हणलं. एवढा आनंद झाला. तसं माझ्या मनाला आनंद झाला अप्पा महाराज. मी म्हणलं काय आता माझा मेहणा बोलला गाडी होय रे म्हणलं की मी उड्या मारायला सुरुवात केली. अरे म्हणला उड्या मारायचं बंद कर. काय बोलला माहिती आहे का, चपट्या पिण्याचा चार्जर आहे का. मी म्हणलं देवा का, मी म्हणलं माझा जीव किती मोठा झाला, पण आता काय वांडून ओ जीव बसला. असं जर असतं तर काय करायचं सांगा की, एकटा बडबड. मग मामा एकटं बडबड करायला लागल्यावर सगळी जण तक्रार करायला लागली.
पण मामा मात्र भगवान परमात्म्याचा अवतार होते. मग एकदा काय झालं, सवंगड्याबरोबर खेळत असताना मामा त्या ठिकाणी नव्हते आणि मामा तिथं नसताना त्यांचा गुंडाप्पा पंतांचा मुलगा गुंडाप्पा हा मित्र वारला आणि गुंडाप्पा वारल्यानंतर त्याला तिरणीवरती बांधण्याचा कार्यक्रम सुरू होता. एवढ्यामध्ये मामा धावत पळत आले आणि म्हणले, "ए गुंडाप्पा, मला सोडून कुठं निघालास रे? मला विचारलंय का तू?" म्हणजे खरा मित्र कसा पाहिजे, मित्र कसा असावा, मामांसारखा पाहिजे. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र कुणासारखा असावा, मामासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा, आदमापूरचा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा. बोला 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 मामाच्या नावाने. मित्र बनव्यामध्ये मग मामा सांगतात, आपल्या मित्राला सांगतात, "अरे तू मला विचारल्याशिवाय जाऊ शकत नाही, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, तू मरू शकत नाही, मला विचारल्याशिवाय तू जाऊ शकत नाही, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, मित्र कर मित्र कर मामाचा सारखा, आदमापूरचा बाळू म्हणजे मामानं गुंडाप्पा जवळ आले आणि गुंडाप्पाला सांगितलं, "अरे मला न विचारता तू कस काय जाऊ शकतोस, तू जाऊ शकणार नाही." आणि मग गुंडाप्पाच्या मस्तकावरती उजवा पाय ठेवला, हात धरला आणि सांगितलं, "ओठ गुंडाप्पा, ओठ गुंडाप्पा." म्हटल्या बरोबर गुंडाप्पा, माणूस झोपेतून जागा होतो असा मामांचा मित्र उठून बसला आणि मग सगळी माणसं म्हणायला लागली, "सुंदराईचं पोरग मेलेली माणसं जिवंत करते." आणि मग पाटलाकडे जाणारी गर्दी सगळी मामांकडे यायला लागली. तिकडची गर्दी वसरल्यामुळं पाटलांना काही बरं वाटेना आणि मग ते सांगायला गेले, "सुंदराई, मायाप्पा, तुमचं पोरग पूर्ण बिघडलं." मग ते म्हणायला लागले, "काय झालं?" "काय नाही हो, झाडाच्या शेंड्यावरती जाऊन बसतोय आणि सांगतोय मंदिराच्या कळसावरती बसलोय, काटाच्या फेसावरती झोपतोय आणि सांगतोय मी गादीवरती झोपतोय, तुमचं पोरग बिघडलं." मग मायाप्पानं मामांना चंदूलाल शेट्टीच्या कामाला ठेवलं, तेही गोट्यात गुरांच्या गोट्यामध्ये ठेवलं. पण जी गाई 5 लिटर दूध देत होती ती गाई 10 लिटर 15 लिटर 20 लिटर दूध द्यायला लागली. आणि ज्या गाई आजारी होत्या, ओले सुद्धा पुढे खाऊ टाकल्यानंतर खात नव्हत्या, त्या गाया वाळला पाचवा सुद्धा खायला लागल्या, दष्टपुष्ट झाल्या. आणि ही गोष्ट लक्षात आली चंदूलाल शेट्टीच्या आईच्या. मग आई म्हणली, "बालू सर्वसामान्य लेकरू नये, यामध्ये काहीतरी वेगळी ताकद आहे." आणि मग मामांनी चंदूलाल शेट्टीच्या आईला आपल्या ताटामध्ये बस्तीचं दर्शन घडवलं. आणि मग आईला वाटायला लागलं, ही फुटकं तुटकं ताट नाही, यामध्ये अख्खं ब्रह्मांड मला या मामानं दाखवले. आईनं ते ताट चोरून घेतलं आणि मग मामा म्हणायला लागले, "आई, माझं ताट द्या." आई म्हणले, "अरे फुटकंच ताट आहे." मामा म्हणले, "फुटका असू दे तुटका असू दे, माझी मला दी." आई म्हणले, "मी तुला ताट देणार नाही, मी 100 ताट देईन, 1000 ताट देईन, पण हे ताट मी तुला देणार नाही."
मग त्यावेळी मामाने सांगितलं, आई तुम्ही या ताटाची, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत ताटाची सेवा करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रपंचामध्ये कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही. आणि खरंच चंदुलाल शेठजीच्या आईनं अखंडितपणे त्या बस्तीचं दर्शन केलं, त्या ताटाची सेवा केली आणि त्यांना जीवनात कधीच कमी पडले नाही. हा त्या आईनं ठेवला विश्वास. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, संतांचे पायी हा माझा विश्वास. जसा मामांच्या चरणावरती या चंदुलाल शेठजींच्या आईनं विश्वास ठेवला, म्हणून तर त्यांचं कर्तृत्व बहाराला आलं. आपण सुद्धा मामांच्या चरणावरती विश्वास ठेवला पाहिजे. संतांचे पायी हा माझा विश्वास. दादी बाई हा माझा विश्वास. सर्व भाईंना सुधारण्याचा मामांच्या चरणावरती या चंदुलाल शेठजींच्या आईने विश्वास ठेवला. आपण सुद्धा मामांच्या चरणावरती विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्या चरणावरती म्हणजे त्यांनी जी शिकवण दिली त्याच्यावरती जर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला सुद्धा जीवनात कधीच कमी पडणार. काय सांगितलं त्यांनी? मेंढी माऊलीची सेवा करा, ज्याला गरज आहे गरजवंताची गरज भागवा. आणि आपल्या घरातील आई वडील आपल्यावरती रागवले तरी त्यांना उलटून बोलू नका. कारण का मामांचं एक वाक्य लय भारी आहे. मामांना सांगितले, राग आणि वादळ या दोन्ही गोष्टी एकसारख्याच असतात. त्या शांत झाल्याशिवाय कळत नाही नुकसान किती झालं. वादळ शांत झाल्यानंतरच कळतं किती केळी पडली, किती ऊस पडला, किती नुकसान झालं. तसं राग सुद्धा, ती राग आणि भीक माग. एका बापानं रागाच्या पायामध्ये निरपराध माणसाचा खून केला. ज्या दिवशी त्याला तुरुंगामध्ये टाकलं त्या दिवशी त्याच्या पोटी मुलगी जन्माला आली. 3 वर्षाची त्याला सक्त सजा झाली. 3 वर्षानंतर आल्यानंतर जेलरनं त्याची मुलगी 3 वर्षाची उभा केली. लेकराकडे बघितल्या बरोबर बाप म्हणतोय, अरे मूर्खा, स्वतःलाच म्हणते, अरे मूर्खा, 1 मिनिट राग जर तू गेला असता तर या लेकीपासून 3 वर्ष तुला बाजूला राहायची गरज पडली नसती. म्हणजे आपण थोडस सहन करायला शिका, हे आपल्याला मामांनी सांगितले. आणि आपण सगळी सहन करणारे, कारण गाडीमध्ये येताना कळलं सहन करतोय म्हणून तर दाटी वाटीने का होईना पण आपण पोचतोय का. आणि ही आपली परीक्षाच असते, कसोटीच असते. उलट अजून मी तर म्हणतोय 2-4 पाहिजे होती. कारण का आपण आपल्या बरोबर अजून 4 माणसं घेतल्यानंतर त्याचं पुण्यकर्म आपल्याला भेटत असतं या वारीचं. म्हणजे जीवनामध्ये आपण सुद्धा मामांच्या चरणावरती विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवला कोणी? मारुती भोसले ज्यावेळी गडसिंधीला मामांची मेंढरं गेली त्यावेळी मारुती भोसले मेंढी माऊलीची सेवा करत होता. सेवा करत असताना मारुती भोसले घरी गेला. घरी गेल्यानंतर 6 महिन्यानंतर त्याला अर्धांग वायू झाला. आणि अर्धांग वायू झाल्यानंतर सगळे दवाखाने त्याने पालती घातले. कुठल्याही दवाखान्यामध्ये त्याच्यावरती उपचार झाला नाही. शेवटी मारुती भोसलेला वाटलं की माझा पर्याय एक, जगाचा चालक, जगाचा मालक मामाकडे गेल्याशिवाय मी नीट होणार नाही. आणि मग मारुती भोसले आपल्या पत्नीला म्हणतो, होय ग, मला मी असा नीट होणार नाही, मला मामांच्या तळावरती घेऊन जा. मारुती भोसलेच्या पत्नीने बैलगाडीमध्ये त्याला घातलं आणि मामांच्या तळावरती आणलं. मामांचं तोंड होतं पश्चिमेकडे, गाडी आली पूर्वेकडून. आणि मामांचं तोंड पश्चिमेकडे असताना सुद्धा मामा म्हणले, मारुती भोसले आला का नाही माझ्या तळावर? मला तू वचन दिलं होतं महिन्याची वारी करीन, 6 महिने झालं तू आला नाही माझ्याकडे. मारुती भोसले म्हणला, मामा माझ्या निम्म्या शरीरातून वारले गेले, मला नीट बसता येत नाही, मला नीट चालता सुद्धा येत नाही. मामाने सांगितलं, रे मारुती भोसल्या, तू या बाळू धनगराच्या तळावरती आलाय, या बाळू मामाच्या तळावर आलाय. माझा शब्द आहे तुला, तू नीट मला म्हणून समज, फक्त माझ्या शब्दावरती विश्वास ठेव. मारुती भोसले म्हणला, म्हणून तर आलो मामा,
मामांनी सांगितलं, ए सेवकांनो, आरती झाल्यानंतर कडी आणि आंबीलचा प्रसाद करा आणि या मारुती भोसलेला खायला द्या. मारुती भोसले खायला बसलं, पण निम्या शरीरातून वारं गेल्यामुळं कडी आणि आंबील उजव्या बाजूनं त्याचं लाळ गळल्यासारखं गळायला लागलं. तो मामाला म्हणतो, मामा अहो मला नीट खाता येईना. मामा म्हणतो, अरे पहिला दिवस आहे, तू माझ्या तळावरती आलाय, माझ्यावरती तुझा विश्वास आहे ना, मग शांत राहा. तू व्यवस्थित खाणार, 4 दिवसानं उठून बसणार, 10 दिवसानं चालायला लागणार, 15 दिवसाने काठी घेऊन तू मेंढराकडे जाणार. मारुती भोसले म्हणला का मला साधी हालचाल करा येईना, पण नाही म्हणला, मामा तुमच्या शब्द माझा विश्वास आहे. तिथून पुढे अजून विश्वास वाढवला, कारण शेवटच्या वकील साहेब तुम्ही जर पोरांना म्हणलं नाही वारीला चला, तुम्हीच लागले यायला लागले, तुम्हाला तुम्हीच जावा, आता काय आमचं वारीचं आहे वय, मग कुठं पोटात रेस वाढता का त्याच्या? हा म्हणजे वारीला नाही, मग कुठं जाणार तुम्ही? वारी आताच केली पाहिजे का? तर ना भाग्यवंत नाचे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, तर ना भाग्यवंत कीर्तनात, हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत अंतरणी पोरला का तुम्ही पुढे बसलाय, ही म्हातारी माणसं उभं राहिली ती, आता इथून पुढे तसं नाही करायचं. कुठे गेलं आपलं पोरग? हा ह्या अशा पोरांसारखं उभं राहायचं. पोर कशी उभं राहिली ती, आणि मग ही पोरं सुद्धा नाचणार. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो नाचू कीर्तनाचे रंगी, ज्याला कीर्तना उंचाई, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्याला कीर्तना उंचाई, ज्याला कीर्तना उंचाई, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. आपल्या मुलांचं सार्थक कसं आहे, आता ही जी उभं राहिलेली मुलं आहेत ह्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. पण आता काय झाले वकील साहेब, पोर अशी नाचायला लागली, आया म्हणते त्या माझं पोरग पाक बापाच्या नादाने बिघडले का, कीर्तनात नाचतोय आणि डीजे नाचायला लागलं, कल्लोळाचं पाणी डीजे किलो असं नाचायला लागलं. आय म्हणते काय माझं पोरग उड्या मारते, काय उड्या मारते, मारेल ग मारेल, हलवून हलवून एखाद्या दिवशी तुला मारेल, म्हणून पोरं कीर्तनामध्ये नाचली पाहिजे. आणि मग मामांच्या शब्दावरती विश्वास ठेवला मारुती भोसलेने. विश्वासाचं चाललंय, आता आपला विश्वासच राहिला नाही. महावीर महाराज एक पेशंट डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं तुमची सोनोग्राफी केली, तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे. तो म्हणला काय करा आता, फाडा ऑपरेशन करा, ऑपरेशन काय करायचं ते करा, पोट फाडा, ऑपरेशन करा. आणि त्याला मुलीचं इंजेक्शन द्यायला लागले, तोपर्यंत उठलं, जय बालू मामा. डॉक्टर एकदम सगळी मागे सरली, 4 जण होती, पण म्हणलं ह्याला एकदमच काय झालं, उठलं आणि खिशातनं पैसे काढले, मोजायला लागले. डॉक्टर म्हणले नका, ऑपरेशनच्या अगोदर पैसे देणारा पहिल्यांदाच गिऱ्हाईक मी बघितले. दुसऱ्या डॉक्टरने पाठवून थाप मारली, आताच पैसे नको, नंतर पैसे द्या. ते म्हणला डॉक्टर साहेब पैसे देत नाही, आता तुम्ही मला गुलीचं इंजेक्शन देणार आहे, मोजून ठेवतोय किती आहे किती. आता डॉक्टर पैसे काढून घेतो. आता असा जर विश्वास असला, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे,
मेंढी माऊली सोडायची आणि चालायला जायची. ओ मामा, मी अजून नीट झालो नाही, मला नीट चालता येत नाही. मामा म्हणले, माझ्यावरती तुझा विश्वास आहे ना, मी सांगतो म्हणून तू वाडग्यातल्या मेंढी माऊली सोड. आणि मग दुसऱ्या दिवशी मारुती भोसले वाडग्याकडे गेला की शेवट म्हणले, मारुती लका तुला अजून नीट चाला येत नाही, काठीवर वाकडा 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 चालायला लागला. वाकडा चालू नका, सरळ चाला, त्याकडे द्या. आणि मग वाकडा वाकडा चालत आला. त्यावेळी मामांना सांगितलं, ए सेवकांनो, मी मारुती भोसलेला मेंढराकडे जायला सांगितलंय, तुम्ही अजिबात आगाऊपणा करू नका, सोडून द्या. आणि भुट्या नावाचा कुत्रा वरती आणायला मारुती भोसले बरोबर गेले. काय चमत्कार असावा. जाताना काठीवरती वाकडं वाकडं गेलेला मारुती भोसले येताना काठी टाकली आणि उड्या मारत मारत आला. आणि मामाला सांगायला लागलाय, बंडारा कपाळी हाती घोगडे काठी. भंडाऱ्याची ताकद सांगितली, जर आपण कपाळाला मनापासून भंडारा लावला आपली कर्मरेषा बदलते. पहिलं महत्व भंडाऱ्याचं आणि दुसरं महत्व प्रसादाचं. भंडारा खाणं म्हणजे प्रसाद मामांचा खाणं. तो प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व रोग पीडा दुःख क्षय निघून जात. आणि मग मारुती भोसले सांगायला लागलाय, भंडारा कपाळी हाती घोगडे काठी. भंडारा कपाळी हाती घोगडे काठी. असं तुम्ही करत असलेलं मला काही बरं वाटत नाही. बोला बोला बोलू बाबा, चला राखी तो मेंढर बाल मामा 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 राखी. भंडारा कपाळी हाती घोगडे काठी. भंडारा कपाळी हाती घोगडे काठी. राखी तो मेंढर बाल मामा राखी तो मेंढर बाल मामा कशासाठी मेंढराची बघा. रेशीम धागा बाळू बाळाची गुलाला. आपल्याला भगवान परमात्म्याने माणसाचा निर्भय दिलेला आहे मेंढी माऊलीची सेवा करण्याचा. ते तीन डोंगरे आहेत, दुःखी पीडितांची सेवा करण्यासाठी आपल्याला हा जन्म दिलेला आहे. आणि मग मामा सांगतात, मेंढी माऊलीची सेवा केली तर आपला धागा मामांशी जोडल्याशिवाय राहत नाही. आणि मग आमची गोष्ट सांगतो, भंडारा कपाळी हाती घोगडे काठी. भंडारा कपाळी हाती घोगडे काठी. राखी तो मेंढर बाल मामा 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 राखी तो मेंढर बाल मामा. जरा टायगरांसाठी गायकासाठी जरा जोरात टाळ्या वाजवा, म्हणजे तुम्हाला एक वाजस्तूर सोडत नाही. म्हणजे बघा टाळ्या लगी बंद केले त्यांनी. एक वाजस्तूर म्हणल्या नको, गाड्या म्हणल्या टाळ्याचं वाजवाय नको. हा वेळेमध्ये सोडणार, काही काळजी करू नका, ड्रायव्हर पक्का आहे, कारण चालकच माझा पक्का आहे. आणि मग हा मारुती भोसले चालत व्यवस्थित आल्यानंतर मग मात्र 100% विश्वास या मारुती भोसलेचा मामांवरती बसला. मामांना सांगितलं होतं, जर मी नीट झालं नीट, मामा म्हणले होते नीट झाला तर तुला 1.25 महिने मेंढी माऊलीची सेवा करावी लागेल. मारुती भोसले म्हणला, 1.25 महिना काय घेऊन बसलाय, 6 महिने मेंढरा लागतो. आपल्यावरती वेळ आली का नाही, वाईट वेळ यावी, खूप वाईट. मग म्हणतो, देवा तू म्हणशील तसं, किती दिवस मी मंदिरात बसतो, किती दिवस मी सेवा करतो.
आणि मग मामा म्हणला का बरं आहे की नीट झाला तर 6 महिने आणि नाही नीट झाला तर सेवाच करणार नाही का? नाही, मामा म्हणला 6 महिने मी तुमची सेवा करणार, मेंढी माऊलीची सेवा करणार. आता तळावरच राहायला शिकलं, मेंढी माऊलीकडे जायचं आणि सारखं भंडारा कपाळी हाती गोगलनी काठी राखीतो मेंढर बाळ मामाच्यासाठी राखीतो मेंढर बाळ मामाच्यासाठी राखीतो. ह्याची अवस्था मारुती भोसलेंची अवस्था जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखी झाली. जगद्गुरु तुकाराम महाराज जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग 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 जाने पांडुरंग जगद्गुरु तुकाराम महाराजांची जशी अवस्था झाली होती त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजाला म्हणायला लागली पाक बिघडलं. त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगायचं माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे माझी वाचा माझ्या ताब्यात नाही. तसं मारुती बसल्यासारखं म्हणायचं भंडारा कपाळी हाती गोगलन काठी त्याच्या जागृती स्वप्नी मामा 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 मामा. 6 महिने पूर्ण झाल्यानंतर मामा म्हणले अरे मारुती बसले 6 महिने राहिले आता घरी जा. अहो म्हणलं काय घरी आहे? अरे याला बिडा झालंय काय? बायका पोरं घरी आहे, ती संसार आहे तुझा, जा घरी. मग मारुती गोष्ट 6 महिन्यानंतर घरी गेला. पण घरी गेला तरी त्याची अवस्था अशी झाली मामा मय त्याचं मन झालं होतं सारखं मामा 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 मामा. हे आता सारखं नाही मामाची पुरगी करायची म्हणून मामा मामा, तसं नाही. हे मामांचा भक्त होता, मामांना काय म्हणा मामा मामा. घरी गेल्यानंतर पत्नीला वाटायला लागलं 6 महिन्यातनं माझं धनी आल्याचं. आता विचार केलं रानातली पिकं पाणी कसं आहे ते, पण काय नाही भंडारा कपाळी हाती गोगलन काठी राखीत मेंढर मामा 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 असं सारखं म्हणायचं नसतं. मामा मामा काय करताय सारखं मामा 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 मामा. जसं जगद्गुरु तुकाराम महाराजाला आवडी शिव्या द्यायची खवळायची देवाला तशी म्हणायला लागली लयच मामाने यायला लावलंय तुम्हाला या मामाशिवाय काय करमत नाही काय? ती म्हणा खरंच करमत नाही मला. का? अगं ज्या देहातून माझा जीव जाणार होता अर्धांगवायू झालेलं शरीर माझं मामाने नीट केलंय. कुठलाच डॉक्टर माझं नीट करू शकला नसता. मग मला मामाचं यायला लागलं म्हणून तुला काय फरक पडतोय? आणि मग यायला लागले तुम्हाला करमत नाही का म्हणायला लागल्यानंतर मारुती गोष्ट सांगायला लागला अहो मामा अहो मामा अहो मामा तुमच्याशिवाय करमत नाही. 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 मामाला जाण्याची केली तयारी मामाची कृपा आमच्यावर मामाची कृपा आमच्यावर मामाची कृपा आमच्यावर. मामाला जायची तयारी केल्यानंतर किती अडचणी उठला मगाशी वकील साहेबांनी सांगितले किती जरी अडचणी आल्या तरी मामाला जायचं सोडायचं नाही. मामाला जाण्याची केली तयारी मामाची कृपा आमच्यावर मामाची कृपा आमच्यावर मामाची कृपा आमच्यावर. मामाला लागतोय भाव. तुम्ही मला काय सोन्याचा चांदीचा भाव आहे काय? म्हणजे भावानं प्रेमानं आपण मामाची सेवा केली पाहिजे. बोला बोला मामाच्या नावानं तुमच्याशिवाय करमत नाही. आपल्याला सुद्धा आपल्या गावामध्ये तळ यावा आणि 8-15 दिवस मामा तिथं असावं होतं.
आपल्याला करमतं का? करमतं का बाहेर? करमत नाही. म्हणजे आपल्याला तळ गेल्यानंतर सुद्धा करमत नाही. आता आपण मामांच्या दरबारातून जाणार आहे, आपल्याला घरी गेलो करमल का? सारखा पण मामा 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 मामा. जर मामा मामा सारखं आपलं मनन चिंतन चालू झालं आणि मामाची मनोभावे आराधना केली तर 100% मामा आपल्या स्वप्नामध्ये आल्याशिवाय आणि आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. मग या मारुती भोसलेची अवस्था अशी झाल्यावर कुठली बी पत्नी असू द्या, सारखं जर आपण देव देवच करत फिरायला लागलो तर आपल्या कसं येणार है का नाही? राग येणार. मग ती काय म्हणायला लागली, अहो काय तुम्हाला यार बी लागले काय? ती म्हणलं खरंच मला यायला लागले. मग ती म्हणली कुणाचे यायला लागले सांगा बरं. मग मारुती भोसले सांगायला लागला, अहो लागलं तुमचं याड हो. म्हणजे मतासाठी नाही तर हे गाणं आहे का मतासाठी म्हणते मत मागायला काय महाराज. मला लागलं तुमचं याड हो, तुम्ही माझं पाठी राखा हो. तुमच्या या नवारीसाठी माझं काळीज तुटते. अहो बाबा बोला बोला बोलू बाबाच्या नावाने. जेव्हा बघता तुम्ही माझ्याकडे मला आत्मपेला माझ्यासारखं वाटते. जेव्हा बघता तुम्ही माझ्याकडे मला आत्मपेला माझ्यासारखं वाटते. जेव्हा बघता तुम्ही माझ्याकडे मला आत्मपेला माझ्यासारखं वाटते. भेट तुमची माझी युगायुगाची. अहो तुम्ही निघत आलो ना त्याला कारण येते आपलं कर्म व्यवस्थित आहे आणि मामांची इच्छा होती दर्शन देण्याची. म्हणून मारुती भोसले सांगतोय भेट तुमची आमची युगायुगाची. तुमची आमची युगायुगाची होणार भेट हो मामा तुमची. होणार भेट मामा तुमची. तुम्ही माझं पाठी राखा हो, तुम्ही माझं प्राण सखा हो. एक वारीसाठी माझं काही तुटते. जेव्हा बघता तुम्ही माझ्याकडे मला आत्मपेला माझ्यासारखं वाटते. 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 जेव्हा बघता तुम्ही माझ्याकडं मला आत्मपूर्ण आल्यासारखं नाही आले झाले आणि मामाच्या दरबारात बसतोय. आपला सुद्धा विश्वास बसना. प्रत्येकाने आपापल्या चिमटा घेऊन बघा आपण मामांच्या दरबारात आहे. बोला 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 मामाच्या नावाने. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आता आपण भजन म्हणणार आहोत. भजन यासाठी म्हणायचं असतं. मामांना एका सद्ग्रस्ताने प्रश्न विचारला. मामांना प्रश्न विचारला हाताने टाळी मुखाने नामस्मरण का करायचं? मामांना सांगितलं आपलं जे पाप कर्म असतं ते निघून जातं. साधकाने दुसरा प्रश्न विचारला ही पाप कर्म कुठं जातं? मामांना सांगितलं जो माझ्या दरबारात बसतो हाताने टाळी वाजवत नाही मुखानं चिंतन म्हणत नाही त्याच्या बोकाडी जाऊन बसतो. मग आपलं दुसऱ्याचं पाप आपल्याकडे येऊ नये म्हणून आपण भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करायचं. आणि नाम चिंतन करताना असं नाही करायचं ज्यांनी ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला 2 हात दिले ते दोन्ही पण हात वरती करायचे. 2 हात असतील तर 2 करा, एक असला तर 1 करा आणि नसला तर करू नका. सगळ्यांनी जे पाठीमागे बसतात माझ्या पाठीमागे तुम्ही असं समजू नका मी मगाशी सांगितलं मला मामांच्या रूपानं सगळं दिसतं. कोण कोपऱ्यात बसले कोणी हात केले नाहीत त्यांचं सुद्धा. विठोबार कुमारी मामा
अहम वाजा सोहम वाजा प्रेम सावध होई भजने नाम केवट रंग